नमस्कार गावाल्यानो. रानभाजी सीरीजमधली आज आपण दुसरी भाजी बघतोय, ज्या भाजीचं नाव आहे घोटवेल. औषधी गुणधर्माने युक्त असणारी भाजी आणि मान्सून पाऊस किंवा मान्सून पूर्व पावसाची पूर्वकल्पना देणारा एक निसर्गाचा इंडिकेटर ज्याला मी म्हणतो तो घोटवेल. आणि घोटवेलीचा कोंब अशा प्रकारे असतो आणि त्याची सुंदर भाजी केली जाते आणि रानभाजी प्रकारात ही भाजी मोडते. शास्त्रीय नाव आहे त्याचं स्माइलेक्स झिलेनिका. आणि ही भाजी आपण आज पाहणार आहोत, ती कशा प्रकारे येते, त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि ती भाजी करण्यासाठी आपण कुठली पद्धत वापरू शकतो, ही माहिती आज आपण घेणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, आजची भाजी आहे घोटवेल. तर घोटवेल आपण पाहतोय आणि ही जी लांब पानं आहेत, खायच्या पानासारखी अशी पानं येतात, मागून पानांना अशा शिरा आपण पाहू शकतो. आणि ही घोटवेल ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे. अशी पानं येतात, पानं सुरुवातीला लाल रंगाची, लालसर रंगाची आणि कोवळ्या पानांची सुद्धा सुंदर फार छान भाजी होते. तर हा जो कोवळा तुरा आहे, जो तुसबा आहे, ज्याला आपण तुसबा म्हणतो, हा तुसबा जेव्हा आपण काढतो तर याची फार सुंदर छान भाजी होते या कोवळ्या तुऱ्यांची. आणि इथे फार मोठ्या प्रमाणात कोवळे तुरे आहेत. घोटवेल ज्याला आपण शास्त्रीय नाव आहे स्माइलेक्स झिलेनिका, आणि इथे मोठ्या प्रमाणावर ते घोटवेलीचे तुरे आहेत आणि या तुऱ्यांची फार सुंदर छान भाजी होते. आज आपण हे तुरे घेणार आहोत आणि याच तुऱ्यांची सुंदर भाजी होते. हे बघा, अशा प्रकारे तुरे दिसतात आणि याची सुंदर छान भाजी होते. तर भाजी आपण थेट याची चिरून भाजी करू शकतो. जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण कांदा, खोबरा, चणा डाळ किंवा मूग डाळ वापरून याची आपण थेट तेलामध्ये परतून भाजी करू शकतो, आमटीसुद्धा करू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे औषधी गुणधर्म. तर याचे औषधी गुणधर्माची आपण जेव्हा चर्चा करतो तर एक महत्त्वाचा गुणधर्म जो आहे तो म्हणजे रक्तशुद्धीकरण. ही भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खायला हरकत नाही, कारण रक्तशुद्धीकरण हा एक महत्त्वाचा गुणधर्म या वेलीमध्ये असतो. आणि ज्यांना त्वचा रोग आहेत, ज्यांना त्वचा विकार आहेत आणि ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, सांधे ज्यांचे दुखतात, त्यांनी ही भाजी एक औषध म्हणून खायला हरकत नाही. अतिशय औषधी गुणधर्म आहेत या भाजीमध्ये. आणि नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार मधुमेह, अँटीऑक्सिडंट आणि त्वचा रोगावर ही भाजी फार सुंदर काम करते. आणि येणाऱ्या भविष्यात त्याच्यावर औषध तयार करण्यासाठी या घोटवेलीचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे औषधी गुणधर्म असणारी उपयुक्त ही भाजी सर्वांनी खायला हरकत नाही. आणि पावसाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात सगळीकडे आपल्याला दिसते. पावसाचा इंडिकेटर याला मी म्हणतो, कारण पावसाचा इंडिकेटर का, तर पाऊस सुरू होण्यापूर्वी, मान्सून पूर्व पाऊस किंवा मान्सून सुरू होण्यापूर्वी याचे कोवळे तुरे असे वर येतात जमिनीतून आणि ते आपल्याला सांगत असतात की थोड्याच दिवसात पाऊस सुरू होणार आहे. आणि त्यामुळे याला निसर्गाचा इंडिकेटर देखील म्हटलं जातो. फार सुंदर भाजी होते. आणि महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं ते म्हणजे या वेलीला असे काटे येतात आणि ते खूप लागल्यावर खूप मात्र त्रासदायक असतात. असे काटे येतात आणि जे रानावनात जेव्हा आम्ही भटकतो त्यावेळी सर्वात जास्त इजा करणारी ही वेल असते. हे बघा, इथे आपण त्याचे काटे पाहू शकतो. तर याच पावसाच्या सीझनात भेटणारी घोटवेलीची भाजी नक्की करून बघा आणि अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा.